नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर इयत्ता 7वी स्कॉलरशिपची परीक्षेचे जे आपलं लाईव्ह क्लास चालत आहे, तर त्यामध्ये आज आपलं बुद्धिमत्तामध्ये आकलन हा टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आकलन, बुद्धिमत्तेमध्ये आकलन काय आहे, कसं आहे, प्रश्न कसे, स्वाध्याय सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. तर आपण आता बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आकलन. तर आकलन म्हणजे काय? समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे आकलन. आपण एखादी गोष्ट समजून घेतो, कथा समजून घेतो, कथा प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची प्रक्रिया, त्याला आपण आकलन म्हणतो. गोष्ट आपण जर समजून घेतली, समजा आजीने गोष्ट सांगितली, त्याला आकलन म्हणतो. समर्पक अर्थ वाढवण्यासाठी आपल्याकडे असलेली माहिती अचूकपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. जी आपल्याकडे माहिती असते ती काढण्यासाठी, नाही तर लोकांकडे जी माहिती असते त्याचा अर्थ काढण्यासाठी आपल्याकडे असलेली जी माहिती असते, आपल्याकडे असलेली माहिती त्याचा अर्थ अत्यंत समजून घेणे हा महत्त्वाचा असतो. समजा गोष्टीचा अर्थ समजून घेणं हा खूप महत्त्वाचा असतो. आकलन करण्यात चूक झाली तर अर्थ व निष्कर्ष काढण्यात चूक होती. जर आकलन म्हणजे एक शब्द निरीक्षण. आकलन करण्यात समजा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा म्हणजे आकलन, तर आकलन मग करण्यात चूक झाली, समजा गोष्ट समजून घेण्यात चूक झाली तर त्याचा अर्थ व निष्कर्ष म्हणजे बोधकथेचा बोध आपण काढतो ना, अर्थ व निष्कर्ष काढण्यात सुद्धा चूक होईल. ठीक आहे, तर याची आपली आकलनची एवढी अशी माहिती आहे. जर आकलन परत एकदा रिवाइज करू, समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे आकलन. समजा गोष्ट समजून घेतो, आजीनी आपल्या आई वडिलांनी जी गोष्ट सांगितली ती समजून घेणे याला आकलन म्हणतो. मग त्याची माहिती वाढवणे. जर आकलन करण्यात निरीक्षण, आकलनला निरीक्षण सुद्धा म्हणू शकतो, निरीक्षण करण्यात चूक झाली तर त्याचा अर्थ निष्कर्ष काढण्यात चूक होऊ शकते. ठीक आहे, तर आता आकलनमध्ये आपल्या बुकमध्ये सेकंड पॉईंट आहे, आकलनमध्ये सूचना पालन, अक्षरे. तर आपलं आकलनमध्ये सूचना पालन, अक्षरे, वर्णन, मजकूर असतात. तर सूचना पालन आपण समजून घ्या. सूचना पालन नेमकी काय असतं? सूचना पालन म्हणजे काय? दिलेल्या ज्या सूचना असतात, दिलेल्या सूचना किंवा आदेश योग्य क्रमाने आणि अचूकपणे पाळणे. आपल्याला शिक्षक सूचना देतात, उभा राहा, खाली बस, आपल्या सूचना असतात, अभ्यास कर, हे सर्व याला सूचना पालन असे म्हणतात. जर आपण त्या सूचना व्यवस्थितपणे पाळल्या, अचूकपणे काही चूक न घडता पाळल्या तर त्याला सूचना पालन म्हणतात. सोपं आहे. या प्रकारात प्रश्न सोडवताना दिलेल्या नियमांचे किंवा सूचना पालनांचे प्रश्न करा. सूचना पालनमध्ये कसं आपल्याला प्रश्न येतात, त्याच्यात सूचना दिलेली असतात. आता समजा असा प्रश्न आहे, अशी सूचना करून सोडवा, सूचना दिल्या असतात. यामध्ये तसे पण प्रश्न राहील, ते आपण पुढे सोडवणार आहोत. सूचना नीट वाचून त्यानुसार कृती केल्यास योग्य उत्तर मिळते. आपल्याला पेपर असतो, आपले पॅटचे पेपर असतात, पहिली ते 9वी पर्यंतचे, ते सूचना वाचल्या. जर पेपरमध्ये आपण प्रश्नच नाही वाचला तर उत्तर कसं सोडवता येईल? तर मग त्याच्यासाठी तसं सांगितलंय, सूचना नीट वाचून त्यानुसार कृती केल्यास योग्य उत्तर मिळते. ठीक आहे, तर नंतर काय आहे? अक्षरे. अक्षरे म्हणजे काय? लेटर्स. अक्षरांशी संबंधित प्रश्नांमध्ये अक्षरांचा क्रम, बदल, कोडिंग, डिकोडिंग, गट तयार करणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अक्षरांचे स्थान A=1, B=1, C=3. आपण म्हणतो ना 1 नंबरला आहे, Z किती नंबरला आहे? 26, Y 25. आपल्याला याच्यावर सुद्धा हे पाठ करायची गरजेचे आहे. याचा सुद्धा चार्ट आपण पुढे नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण खास याच्यासाठी व्हिडिओ करूया. म्हणजे याच्यावर खूप महत्त्वाचे प्रश्न असतात. A किती नंबरचा आहे, अचानक Y Z आपल्याला कोडिंग डिकोडिंग असतात. याचा चॅप्टर आहेच आपल्याला, तर पुढील व्हिडिओमध्ये बघूच आपण. तर गट तयार करणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अक्षराचे स्थान A=B=C=3 असे Z पर्यंत लक्षात ठेवून योग्य तर्क लावून उत्तर शोधावे लागते. ठीक आहे, तर अक्षर लेटर्स असतात. ठीक आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे, यात काय एवढं महत्त्वाचं नाही आहे. चला तर पुढे घेऊया. वर्णन. एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा घटनेचे तपशील स्पष्टीकरण देणे म्हणजे वर्णन. समजा इथे एक ॲक्सिडेंट झाला, समजा नाहीतर एक गोष्ट झाली, वर्णन. आपण एक गोष्टीचे वर्णन करतो, एखाद्या गोष्टीचे वर्णन केले आणि त्याचे स्पष्टीकरण दिले. समजा मी आता तुम्हाला शिकवतोय, मी आधी वर्णन केलं, मी वाचून घेतलं, मग मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो, असं उदाहरण. जर वर्णनात्मक प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीवरून योग्य अर्थ लावून त्या घटनेचा किंवा गोष्टीचा निष्कर्ष काढावा लागतो. वर्णनात्मक प्रश्नामध्ये दिलेल्या माहिती, वर्णनात्मक प्रश्न असतात, तसे सुद्धा प्रश्नांचे खूप टाईप आहे. या धड्यामध्ये इंटरेस्टिंग प्रश्न असतात, म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आपण प्रश्न सहित हा प्रश्न सुद्धा सोडवणार आहोत.
तर वर्णनात्मक प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार योग्य अर्थ लावून त्या घटनेचा किंवा गोष्टीचा निष्कर्ष काढावा लागतो. ठीक आहे. तर आपल्याला ते वर्णानुसार घटनेचा किंवा गोष्टीचा निष्कर्ष आपल्याला गोष्ट समजून घ्यावी लागते. मग त्याचा निष्कर्ष याचं काय आहे, त्या गोष्टीचं नेमकी काय आहे, फोकस आपला समजा गोष्टीचं नेमकी बोध काय, गोष्टी आपल्याला काय भेटतं त्याच्यातून, त्याचा निष्कर्ष आपण लिहून ठेवला पाहिजे. ठीक आहे. तर चला आता पुढे बघूया. मजकूर. मजकूर म्हणजे काय? पॅसेज. मजकूर म्हणजे काय? पॅसेज. आपल्याला मोठे मोठे आपले धडे असतात, त्याच्यात पॅसेज असतात. पॅसेजनुसार आपल्याला धडे हे करायला असतात. ठीक आहे. तर पॅसेज कसं, एखादा लहान परिच्छेद किंवा गोष्ट वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे हा मजकूर आकलनाचा प्रकार आहे. मजकूर आपल्याला धडा असतो. समजा आपले बंडूची जर इयत्ता 5वी मध्ये धडा आहे, समजा त्यामध्ये पॅसेज दिलेले आहे, ते पॅसेज पासून धडा बनतो. 3, 4, 5, 6 पॅसेज पासून धडा बनतो आणि त्याचे आपले स्वाध्याय असतात. त्या स्वाध्यायाचे आपण उत्तर देतो. याला हाच एक आकलनाचा एक प्रकार आहे. तर मजकूर नीट वाचून त्यातील मुख्य कल्पना, माहिती आणि अर्थ समजून घेतल्यास प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने देता येतात. ठीक आहे. तर आता बघा महत्वाचं, आपलं इयत्ता 7वी स्कॉलरशिपचं नवनीतचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला मी इथे साईडला दाखवतोच. तसंच बघा महत्वाचे मुद्दे आपल्याला आता त्यामध्ये आहे. महत्वाचे मुद्दे वर्णमाला. स्वर किती आहेत बघा, अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, ए, ओ, औ, आहा. स्वर, एकूण स्वर किती आहे? 14. स्वरचिन्ह किती? अ, आहा. ठीक आहे. स्वरचिन्ह किती? अ, आहा. 2. व्यंजने किती? क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, प, त, थ, द, ध, न. एकूण व्यंजने किती? 34. संयुक्त व्यंजने किती? 2. ही सर्व माहिती आपल्याला पाठच करणे आवश्यक आहे. 5 गट बघा. समजा हे बघा, हा ही 5चा गट, क, ख, ग, घ, ड. ठीक आहे. आपण बघूया थोडंसं, थिंक मोठी करू. ठीक आहे. हा कितीचा गट आहे? 5चा गट. हा कितीचा गट आहे? 5चा. याच्यात किती? चा. हा गट क्रमांक 1 देऊया. हा 2, हा 3. ठीक आहे. हा सगळे 5 गट करून आपले एकूण किती व्यंजने किती? 34. हे महत्वाचं आहे. परीक्षेत विचारतात एकूण व्यंजन किती आहेत, ते आपल्याला उत्तर असं लिहायचं 34. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्यंजन किती पाठ करून ठेवायचे, स्वर किती? 14, स्वरादी किती? 2. हे पाठ करून ठेवायचे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण स्वरादी किती, एकूण स्वर किती आहे, एकूण व्यंजने किती, प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला आता आपल्या पुढे पॉईंटकडे जाऊया. स्वाध्याय 1.1 नवनीतच्या पुस्तकामध्ये आहे. स्वाध्याय 1.1 बघा, तुम्ही बघू शकता. तर या स्वाध्यायामध्ये आपल्याला यामध्ये पहिला प्रश्न आपण बघूया. ठीक आहे. जा, ब, नी, व, अ, आ, ल, म या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते? आता यांनी आपले जे अक्षर दिले यापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते? ठीक आहे. तर अर्थपूर्ण शब्द कसा होईल मग याचा अर्थपूर्ण शब्द बघा, अ असा होईल, अ म, हे बघा, अमल, अमल. याचा अर्थपूर्ण शब्द अमल बजावणी, अंमलबजावणी. बघू शकतो. हे बघा, अमल बजावणी, अंमलबजावणी. हा याचा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. ठीक आहे. अंमलबजावणी. ठीक आहे. आता यांनी काय सांगितलंय, सर्व अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दाचा मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते? ठीक आहे. तर हा शब्द आहे अंमलबजावणी. तर याचं मधोमध येणारं अक्षर कोणतं आहे? हे बघा, ब. मधोमध येणारं अक्षर कोणतं आहे आपलं? ब. हा ब आहे, हा मधोमध येणार आहे. हे 3 या ठिकाणी 3 अक्षर आहे, या ठिकाणी 3 अक्षर आहे. तर डावीकडील ही बाजू कोणती? उजवी आहे. आणि ही अमल, हा जे 3 अक्षरात शब्द बनला, ही बाजू कोणती? डावी. ठीक आहे. तर मग अमल बच्या काय सांगितलंय ते, बच्या मधोमध येणाऱ्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते? दुसरे अक्षर कोणते डावीकडील, हे आपल्याला विचारलं आहे. मग बच्या नंतर बघा 2 घर सरकवायचे, 2. आणि कोणतं अक्षर मिळतं मग आपल्याला? म. ठीक आहे. अक्षर कोणतं मिळतं? म. तर ऑप्शन नंबर किती येतं मग उत्तर आपलं?
2 इज द करेक्ट आन्सर. तुम्ही सुद्धा हा प्रश्न सोडवून घ्या, तुमच्या पुस्तकात टिक मार्क करून घेऊन टाका. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रश्न, मंगळयान हे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीतील एक मानाचे पान आहे. या वाक्याच्या सुरुवातीपासून 6व्या शब्दाच्या डावीकडील 4थ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता? असेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि मुलं काय करतात, हे प्रश्न सोडून देतात. असं आहे, जमत नाही, पण खूप सोपे प्रश्न असतात. बघा यांनी वाक्य काय दिले, मंगळयान यामधील आपल्याला मंगळयान हे भारताचे तंत्रज्ञान प्रगतीचे एक मानाचे पान आहे. या वाक्यातील सुरुवातीच्या 6व्या शब्दाच्या म्हणेल त्यांनी. मग 6वा शब्द कोणता आहे? हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. हा किती आहे? 6वा शब्द आहे. आपण याला मार्किंग सुद्धा देऊया. 1, हा, हे 2, सॉरी, हा हे जो आहे हा सुद्धा हे 2 येईल. ठीक आहे. 1 मिनिट. हा हे किती? 2, भारत 3, तंत्रज्ञान 4, प्रगती 5 आणि 1 6 येईल आणि इथे 7 नंबरला येईल. ठीक आहे. तर हा कितवा नंबरला येईल? 7 नंबरला. एक मानाचे स्थान आहे. तर बघायला गेलं तर मग आपल्याला त्यांनी काय सांगितलं, मग 6 पासून 1 पासून, ठीक आहे, 6 नंबरचा 1 येईल. तर मग त्यांनी काय सांगितलं, 6व्या शब्दाच्या डावीकडील 4थ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा अक्षर कोणता? आता डावी बाजू कोणती? या साईडला जिथे मी एरो दाखवलाय, ही कोणती बाजू आहे? डावी बाजू. ठीक आहे. तर या साईडला त्यांनी काय सांगितलंय, 4थ्या शब्दाच्या यातून 4था शब्द कोणता आहे? बघा, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा 4था. 3 नंबरचा कितवा येईल? मग 4था होईल. 3 नंबरचा शब्द कितवा येईल? मग 4था. ठीक आहे. मग डावीकडील त्यांनी काय सांगितलंय समजून घ्या, समजलं नसेल तर समजून घ्या. 6व्या शब्दाच्या डावीकडील 4था शब्द, हा 6वा शब्द 1 आहे. 1 नंतरून डावीकडील 4था. पहिला कोणता येईल? प्रगतील, दुसरा तंत्रज्ञान, तिसरा आणि 4था. बघू शकता तुम्ही. हे बघा, 1 2 3 भारताच्या. ठीक आहे. शब्द कोणता येईल? भारताच्या. आणि कडाचा हे हा शब्द येईल. ठीक आहे. हे हा शब्द येईल. हा कितवा येईल? 4था. हा कितवा येईल? तिसरा. ठीक आहे. हा येईल तिसरा आणि हा येईल 4था. तर हा 4था शब्द येतो. आणि मग काय सांगितलं त्यांनी, 4थ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द, ह्याच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता? 1 2 तंत्रज्ञान. ह्याच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता? तंत्रज्ञान. तर हा तंत्रज्ञान हे आपला करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर किती? 4 इज द करेक्ट आन्सर. तुम्ही सुद्धा टिक मार्क करून घ्या, लिहून घ्या. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. थर्ड क्वेश्चन या आपल्या स्वाध्यायामधील, समजूतदारपणा या शब्दातील उजवीकडील 5वे अक्षर व डावीकडील 3रे असलेली अक्षरे अनुक्रमे कोणती? बघा, आपण एकदा मोठ्या अक्षरात हे लिहून घेऊया. समजूतदारपणा. ठीक आहे. तर हा आपला अक्षर आहे, समजूतदारपणा. तर यामध्ये काय सांगेले, या शब्दातील डावीकडील 5वे व उजवीकडील 3रे अक्षर कोणते? डावीकडील 5वे, डावी बाजू कोणती? मग विद्यार्थ्यांना ही डावी बाजू, मी तुम्हाला एरो करून दाखवतो. हे बघा, डावी बाजू कोणती? ही साईड. आणि उजवी बाजू कोणती? ही वाली. ठीक आहे. तर डावीकडून 5वे, डावी बाजू कुठून इथं सुरू होती? तर हे अक्षर का, ना पहिलं, प दुसरं, र तिसरं अक्षर. कितवा सांगेल आपल्याला? डावीकडून 5वे, र तिसरं, दा 4थं आणि त कितवा येईल? त 5वं. डावीकडून 5वे अक्षर किती येईल? मग त. ठीक आहे. 5वं अक्षर कोणतं आहे? लिहून घेऊया. त हे कितवं अक्षर आहे? 5वं अक्षर आहे. तुम्ही सध्या लिहून घ्या. त हे कितवं अक्षर आहे? तर 5वं. आणि मग काय सांगितलंय, डावीकडील उजवीकडील 5वे, सॉरी उजवीकडील 5वे सांगितलंय आपल्याला. मग उजवीकडील 5वे किती येईल? स म ज त. उजवीकडील 5वे सुद्धा त 5 येणार आहे. हे त आहे, हा 5 उजवीकडील येणार आहे. ठीक आहे. आणि डावीकडून तिसरे कोणते येणार आहे? मग र येणार आहे, र. ठीक आहे. डावीकडून तिसरे किती येणार आहे? र. र किती नंबरला आहे? 3ऱ्या नंबरला आहे. ठीक आहे. मग काय येईल? मग जोडी त आणि र. ठीक आहे. त आणि र. बरोबर. तर सॉरी मित्रांनो, तर समजूत यांनी काय सांगितलंय, डावीकडून प्रश्न, हे बघा आपण तेव्हा शिकलोय, प्रश्न नीट समजून घ्यायचा. इथे माझी चूक झाली. तर बघा, किती शब्द, ते उजवीकडून 5वे, डावीकडून 3रे.
उजवीकडून कितवा? 5वे आणि डावीकडून 3रे. डावी बाजू कोणती? ही डावी बाजू र तिसरं येईल. ठीक आहे, बरोबर. आणि मग उजवीकडून 3रे, ही उजवी बाजू ना, मग जू तिसरा येईल. जू हा जू तिसरा येईल आणि ही डावी बाजू मग ती. आपला ऑप्शन असेल त आणि ज जू. इथे माझी चूक झाली, सॉरी विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे. आज तागयात या शब्दातील 3ऱ्या अक्षराच्या डावीकडे लगत असलेले अक्षर कोणते? शब्द कोणता आहे? आज तागयात. आजतागायात या शब्दामध्ये आपल्याला काय सांगितलंय? 3ऱ्या अक्षराच्या डावीकडे. 3ऱ्या अक्षराच्या डावीकडे कसं? मग बघा, आजतागायत हा शब्द आहे, याचा 3रा अक्षर डावीकडे. ही डावी बाजू विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ही कोणती बाजू आहे? या साईडची डावी बाजू. तर डावी बाजूमध्ये 3रं अक्षर कोणतं? समजा बघा, ही 3री. आज तागायत 1 2 3. ठीक आहे, 3 नंबरचं 3रं अक्षर आपलं कोणतं राहील? ता. हे ता जे आहे हे आपलं 3रं अक्षर राहील. ठीक आहे, आणि त्यानंतर मग काय सांगितले त्यांनी? डावीकडे लगत असलेले अक्षर कोणते? 3ऱ्या अक्षराच्या डावीकडे लगत असलेले अक्षर कोणते यांनी आपल्याला सांगितलंय? तर 3रे अक्षर ता आहे, त्यांच्या लगत डावीकडे ज हे अक्षर आहे. ठीक आहे, त्यांच्या लगत डावीकडे ज हे अक्षर आहे, बरोबर. 3ऱ्याला गा, त्यांच्या लगत म्हणजे शेजारी, जवळ. लगत म्हणजे शेजारी, मग त्याच्या जवळ कोणतं आहे? गा आहे. गा, मग आपलं गा आहे. आणि त्यानंतर मग 3रं अक्षर बघायला गेलं तर मग त्यांच्या जवळचे 3रे अक्षर कोणते? ता आहे, बरोबर. मग 3रं अक्षर ता आहे. तर 3ऱ्या शब्दातील मग आपलं करेक्ट उत्तर कोणतं येईल विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ज. ताच्या लगत ताचा जवळचा कोणता ते? द. आधीचा लगत म्हणजे आधीचा कोणता येईल? मग ज हे आपले करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे. अंगणवाडी या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमाच्या अक्षरांपासून एक प्राण्यांची नाव तयार होईल? अंगणवाडी आपण लिहून घेऊया शब्द. अंगणवाडी आपण सुद्धा लहानपणी अंगणवाडीत गेलो असेल. अंगणवाडी. ठीक आहे, लिहून आपण हा शब्द अंगणवाडी. ओके. तर या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून एक प्राण्यांची नाव तयार होईल? तर आपण ऑप्शन वाईज चेक करूया. असे प्रश्न ऑप्शन वाईज चेक करूया. ऑप्शन 1 काय सांगतो? 2 व 3. 2 नंबरला कोणतं आहे? 2 गण. ठीक आहे, गण हा शब्द तयार होईल. हा नाही होणार ना, हे नाही येणार. ऑप्शन 2 करेल. 4 आणि 2. 4 नंबरला कोणते? वाडी. वाघ बघू. ठीक आहे, वाघ. ठीक आहे, त्यानंतरून 2 नंबरचं समजा 2 आणि 4. 2 नंबरला गडी. ठीक आहे, आपण आधी सगळे शब्द करूया. त्यानंतर 3 व 2 नग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले असे शब्द बनत आहे. तर अंगणवाडी, तर यांच्या 2 व 4 गवा. 2 व 4 आपले राहून गेले. 2 नंबरला काय? ग. आणि 4 नंबरला कोणता आहे? वा. सॉरी, आपलं एक वागा झालंय ना, गवा एक शब्द. हा गवा शब्द होईल का? गवा हे प्राण्याचे नाव आहे. बघा, एक तुम्हाला मी फोटो दाखवील. गवा कसा प्राणी आहे? हा गवा हा प्राण्यांचं एक नाव आहे. गवा हा नावाचं एक प्राणी आहे. त्याचा फोटो साईडला तुम्हाला स्क्रीनवर येऊन जाईल. हा गवा नावाचा जो प्राणी आहे हा बघू शकता तुम्ही, असा हा प्राणी आहे. तर आपला मग आन्सर कोणतं येईल मग विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन किती नंबरचा आहे आपला? 8 नंबरचा आहे ना. ठीक आहे, 6 नंबरचा प्रश्न आहे. तर त्यामध्ये काय सांगितलंय आपलं बघा. आधी आपण काय? जीवनाशक या शब्दातील उजवीकडील 3ऱ्या अक्षराच्या डावीकडील 2ऱ्या अक्षराच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते? जीवनावश्यक. ठीक आहे, जीवनावश्यक हा शब्द आहे. ठीक आहे, वश्यक. ओके. तर या शब्दातील उजवीकडील 3रे, उजवी बाजू ही, उजवीकडील 3रे अक्षराच्या डावीकडील 2ऱ्या अक्षराच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते?
आधी आपण उजवीकडील तिसऱ्या बघून घेऊ. इथे सांगितलंय ना उजवीकडील तिसऱ्या, तर उजवीकडील तिसरं अक्षर कोणतं येईल? मग व येईल. बघा उजवीकडील तिसरा हा श व, उजवीकडील तिसरं कोणतं येईल? व येईल. आपण हा साईडला लिहून घेऊया. ठीक आहे, तर उजवीकडील तिसरं अक्षर कोणतं येईल? व येईल. मग डावीकडील दुसरं अक्षर कोणतं येईल? डावीकडील कितवं आपल्याला सांगितलंय? अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या, डावीकडील दुसरं अक्षर कोणतं येईल? 2 नंबरला व येईल, ते सुद्धा व येईल. ठीक आहे, तर मग आपलं डावीकडील दुसरं अक्षर व येईल, त्यानंतरून उजवीकडील दुसरं अक्षर, त्यानंतर आपल्याला काय सांगितलंय? उजवीकडील तिसरे अक्षर व आणि त्यांच्या डावीकडील दुसरे अक्षर व येईल. दोन्ही अक्षर व आले व त्यांच्या उजवीकडील तिसरे अक्षर श आहे. उजवीकडील तिसरे अक्षर श आहे. उजवीकडील कोणतं तिसरं अक्षर कोणतं आहे? श आहे. ठीक आहे, जीवनावश्यक. ठीक आहे, उजवीकडील तिसरे अक्षर श आहे. तर म्हणून पर्याय क्रमांक 2 व आणि त्यांच्या उजवीकडील तिसरे अक्षर श आहे. वच्या उजवीकडील अक्षर कोणतं आहे? इथे काय बघू समजू शकता. व हा जो व शब्द दिलेला आहे डावीकडील, जीवना वच्या जवळ कोणतं आहे? बघा श आहे. बघा श, तर हा श आपला आन्सर असणार आहे श. ठीक आहे, आपला आन्सर काय असणार आहे? श. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ठीक आहे, रूप रंग यापेक्षा धैर्य, जिद्द, परिश्रम करण्याची वृत्ती, पक्का निश्चय हे श्रेष्ठ गुण आहेत. या वाक्यातील किती जोडाक्षरे आलेले आहे? आपल्याला जोडाक्षरे ओळखता येतात. पहिलीपासून आपण जोडाक्षरे शिकत आहोत. तर जोडाक्षरे कशी असतात? जे जोडून आलेले शब्द असतात, त्याच्यामध्ये एक आपल्याला जोडून आपल्याला समजा र, आपण समजा त्याच्यात उच्चार 2 अक्षरांचा होतो, त्याला जोडाक्षरे आपण असं म्हणतो. तर जोडाक्षरे कशी आहे? मग बघा, रूप नाही येणार, रंग नाही येणार, यापेक्षा पेक्षा शा जो हा शब्द आहे हा जोडाक्षरी. शा कसा बनलेला? क्षा, क आणि क्ष यांचा मिळून आपल्याला हा शब्द बनलेला आहे. क्षा, क प्लस क्षा, शा क्षा, हा श आहे, हा मिळून हा शब्द बनलेला आहे. मग काय आलं? क्षा. मग यापेक्षा आपण लिहून घ्यावे ते शब्द. ठीक आहे, या एक मिनिट. ठीक आहे, ओके. यापेक्षा हा एक पहिला शब्द झाला. त्यानंतर कोणता? धैर्य, हा सुद्धा शब्द येईल. धैर्य, हे बघा यच्या तिकडे रफा रे ना, रिय, धैर्य. ठीक आहे, त्यानंतर जिद्द सुद्धा येईल, कारण की द ला द. ठीक आहे, जिद्द. ठीक आहे, जिद्द. त्यानंतर कोणता येईल? परिश्रम सुद्धा येईल. परिश्रम. त्यानंतर करण्याची, परिश्रम. ठीक आहे, त्यानंतर करण्याची येईल, करण्याची. त्यानंतर वृत्ती सुद्धा येईल. मग किती झाले? हे बघा, यापेक्षा इथे धैर्य, जिद्द, परिश्रम, करण्याची वृत्ती, पक्का निश्चय, श्रेष्ठ गुण आहेत. किती वाक्य आले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9, एकूण किती? 9. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. चला तर आपले 9 नाही, सॉरी 10 आहे. 10. ठीक आहे, 9 नाही, एक मिनिट आहे. बघा, यापेक्षा धैर्य, जिद्द, करण्याची वृत्ती, पक्का निश्चय हे श्रेष्ठ गुण आहेत. किती शब्द? एकूण 10 शब्द आहे. ठीक आहे, सॉरी 10 शब्द आहे. ओके, 10 इज द करेक्ट आन्सर. आपला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ओके, तर चला आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, जर क 2 नंबरला आहे, क ख ग. ठीक आहे, हे बघा आपण लिहून घ्यावं हे वर्णवाला. क ख ग घ आणि इथे ड दिलाय, हा ड न काय ड असतो तो. ठीक आहे, तर त्या मग आपण बघूया. ठीक आहे, तर क किती नंबरला सांगितले? 2 नंबरला. त्याच्यानंतर ख किती नंबरला आहे? 4 नंबरला. ग किती नंबरला आहे? 6 नंबरला. घ किती नंबरला आहे? 8 नंबरला. ड किती नंबरला आहे? 10 नंबरला सांगितलंय. आपण लिहून घेतल्यावर आपल्याला लगेच समजून येतं. तर याप्रमाणे वर्णमालिकेतील अक्षरांना दाखवल्यात. चढ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल? चढ. इथे आपल्याला क ख ग घ यांनी फरक कितीचा दिलाय बघा. मग आपल्याला यांनी क ख ग घ ड पर्यंत दिलेलं आहे. ड नंतर काय येतो विद्यार्थी मित्रांनो?
च येतो. ड नंतर काय येतो, हे द इथे वरती लिहितोय. ड नंतर च येतो. ड कितव्या नंबरला आहे, 10व्या नंबरला आहे. आणि प्रत्येक संख्येतील अंकांचा फरक किती बघा, 2 चं टेबल बनतंय. हे बघा, क 2 नंबरला आहे, ख 4 नंबरला आहे, ग 6 नंबरला आहे आणि घ 8 नंबरला आहे, ड 10 नंबरला आहे. तर च किती नंबरला येईल, 12 नंबरला येईल. ठीक आहे, 12. आणि मग ढ किती नंबरला येईल. मग विद्यार्थी मित्रांनो, असा 2च्या फरकाने जर दुप्पट केली प्रत्येक वर्गाक्षराची त्यांचा मूळ क्रमांकाची दुप्पट इतकी दर्शवता येते. तर च हा 6व्या अक्षराचे अक्षर असेल तर च हा 12वा येईल. ड हा 14वा अक्षर असेल. मग आपलं 12 आणि 14 आणि 14ची दुप्पट किती येईल, ड हा 14 नंबरला, ओरिजिनल ड हा 14 नंबरला आहे. ठीक आहे, मग त्याची दुप्पट किती येईल, 28. कारण की च आहे, हा च आपला ओरिजिनल 6 नंबरला आहे. ठीक आहे, 6ला आहे. च स्थान तुम्ही मोजून बघू शकता, 6ला आहे. त्याची दुप्पट केली आपण, मल्टिप्लाय 2 केला तर 12 आलं. आणि ओरिजिनल ढ जो आहे, ढ कितव्या नंबरला आहे, 14व्या नंबरला आहे. हे सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे. हा ढ आहे, हा 14व्या नंबरला आहे. तर त्याचं दुप्पट केली आपण, गुणिले 2 केलं तर याचं किती झालं मग, 28. ठीक आहे, 20 आणि 8 28. मग आपलं उत्तर का असं येईल मग विद्यार्थी मित्रांनो, हे बघा उत्तर, हे बघा 12 28 1228 असा आपला आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. चला तर नेक्स्ट व्हिडिओकडे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. सॉरी, मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाया बुद्धी नको रे. वरील श्लोकात किती आकारांत शब्द आहे. आकारांत शब्द म्हणजे काय, ठीक आहे, मी तुम्हाला डाऊट क्लिअर करतो आधी. तर आकारांत शब्द म्हणजे बघा, वृक्षमिर्त स्वागत करूया आपण, वृक्षमिर्त आपण हे पुढे शिकूया. आता याचं उत्तर काय येईल आपलं, वृक्षमिर्त. ठीक आहे, वृक्षमिर्त पुरस्कार्थ गुरुवरी चरित्र स्वागत करून आम्हा त्यांची स्वतःपुरी केल्यानुसार 14 जोडाक्षरे येतात म्हणून 3. यामध्ये किती जोडाक्षरे येतात रे, 14 जोडाक्षरे येतात म्हणून आपला ऑप्शन नंबर 3, 14चं 3 आलंय. याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या प्रश्नाचा आपला पुढच्या धड्यामध्ये आहेच याचा, तर पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. तर याचा ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे, तर आता नेक्स्ट मध्ये जाऊया, वृक्षमित्र. ठीक आहे, ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊया. ओके, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 येतंय. मागच्याच उत्तर किती येते, सॉरी, मागच्याच उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. हे आपण पुढे शिकणारच आहोत. तर याचं काय, वृक्षमित्र पुरस्कार मत गुरुवर्यांचे हार्दिक स्वागत करून त्यांना आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा इच्छितो. या वाक्यामध्ये किती जोडाक्षर आहे, चला बघूया मग काय किती, हे बघू शकता आपण. बघा, ठीक आहे, वृक्षमित्र हा 1, पुरस्कारात्मक हा 2, गुरुवर्याचे 3, हार्दिक 4, स्वागत कितवा, 5वा, करून नाही येणार, रू न नाही, त्यांना 6वा, आम्हा 7वा, सर्वांतर्फे 8वा, त्यानंतर शुभेच्छा 9वा आणि इच्छितो कितवा, 10वा. मग याचा ऑप्शन नंबर किती होईल विद्यार्थी मित्रांनो, इच्छितो 10वा. आणि मग बघू शकता, वृक्षमित्र या वाक्यात किती जोडाक्षरे आलेले आहे, वाक्यामध्ये किती जोडाक्षरे. हे बघा, वृक्ष 1, मित्र 2. आपल्याला पुढे आपण वाचलंच नाही, वाक्यात किती जोडाक्षरे. हे बघा, वृक्षाचा 1, मित्राचा 1. पुरस्कार प्राप्त किती, 4 झाले. गुरुवर्यांचे किती, 4 5. ठीक आहे, त्यानंतर हार्दिक 6, स्वा 6, करून आम्ही त्या सर्वांचे शुभेच्छा केले. प्रत्येकाच्या 2-2 आहे. मग आपले एकूण किती स्वर येते, 14 येते. ठीक आहे, बघू शकता तुम्ही, 14 आहे आपला करेक्ट आन्सर आहे. चालते नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे बघू शकता, क म घ. हे बघा, हे जे अक्षर लिहिले आपल्याला, क म ह घ, ग म क ह ग घ, ग ह म क ह ग, क ह ग ह. हे जे आपल्याला अक्षरमाला दिले, यावरील ह नंतर घ आहे. कुठे ह नंतर घ आहे. एक मिनिट, आपण हा पेन चेंज करूया. एक मिनिट, बारीक पेन. ओके, ह नंतर काय, घ आहे. बघा इथे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, ह नंतर घ आहे. ओके, तर मग त्यांनी काय सांगितलंय, मग पण आधी क नाही,
पण आधी क नाही, क नाहीये. ठीक आहे, त्याच्या आधी क नाहीये. किती घ आहे पण त्याच्या आधी क नाही, घच्या आधी क नाहीये. तर असे किती वेळा झाले हे बघू शकता. ह घ ह क ह ग इथे क आहे, त्याच्यानंतर कुठे अजून इथे ह ग कुठे दिसते आपल्याला, ह नंतर घ आहे. ठीक आहे, ह नंतर घ आहे, ह नंतर घ आहे, क आहे, ह नंतर घ आहे, क आहे. असं किती वेळा दिसतंय आपल्याला बघू शकता. असं आपल्याला मग बघायला गेलं तर मग वर अधोरेखित केला ह ग आहे, पण पूर्वी क नाही, फक्त एकदा झाले आहे. आणि म्हणून पर्याय ऑप्शन नंबर 3, कारण की एकदाच झाले बघा, ह ग त्याच्या आधी क नाही. बाकी सगळीकडे आहे बघा ह ग, त्याच्या नंतर पूर्वीकडे आधीकडे सगळीकडे क आहे, ह ग इकडे सुद्धा आधीकडे क आहे, त्याच्यानंतर क आहे. असं किती वेळा झालंय मग ऑप्शन एकदाच झालंय. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. चला तर आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आहे? तर कृतज्ञतापूर्वक या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहे? तर या शब्दामध्ये एकूण 4 जोडाक्षरे आहेत. तुम्ही 2 जोडाक्षरे आहेत, तुम्ही मोजू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. बाकीचे उरलेले प्रश्न आपण नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊया. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.